आतापर्यंत घराला पैसे किती लागले, घराचं काम कुठपर्यंत आलं, अशा बऱ्याचशा कमेंट आता मला यायला लागल्यात. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो की घराला पैसे किती लागले आणि घराचं काम नेमकं आलं कुठपर्यंत. तर कसे आहे पब्लिक, मी तुमचा श्यामलिम सेन, स्वागत तुमचं आपल्या काही नवीन ब्लॉग मध्ये. आता तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या माझ्या घराचं काम चालू आहे. आयडी डिसेबल झाल्यामुळे ब्लॉग काही टायमर आले नाही, पण इथून पुढे आता रेग्युलर येतील. बरं तुमचं घर महाराष्ट्रातल्या कोणत्या गावात तेवढं मला कमेंट मध्ये सांगा बरं. आज सकाळी सकाळीच मिस्त्री आले होते, त्यांनी मला पण कामाला लावलं होतं. आपल्या घराचं काम बेसिमेंट लेवल झालंय, आज भीम टाकायचे. त्याच्यामुळे यायला टिका आणून द्यायला मी हातात टेप घेतला. म्हटलं आज भीम टाकायचे यात मागं पुढे व्हायला नको, नाही तर बस एक रूम भरती 12 फूट आणि एक भरती 13 फूट. या बघा अशा होणार आहे आपल्या घराच्या रूमात, ज्या की आता काही बरोबर समजणार नाही, पण बांधकाम झालं चांगले दिसते. आणि चला आता आपल्या मेन पॉईंट वर, म्हणजे आता घराला माझे पैसे किती लागले. पण त्याच्यात तुम्ही जर फॉलो नसलं केलं फटकन फॉलो करून घ्या, कारण की 70,000 फॉलोअर्स व्हायला थोडेसेच फॉलोअर्स बाकी. आता सगळे पैसे किती लागले तर मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगेन. पण आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो की नुसत्या लोखंडाला मला किती पैसे लागले. तर मी आता तीनदा करून लोखंड आणलेलं. एकदा आणलं 89,000चं, एकदा आणलं 70,000चं आणि एकदा आणलं 20,000चं. एवढ्या लोखंडात आता मग फायनल काम होणार. लोखंड झालं केवढ्याचं तेवढं मला तुम्हीच कमेंट करून सांगा. जास्त काही नाही, हिशोबातच. आता बाकीचा खर्च मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन, त्यासाठी फक्त फॉलो करून ठेवा.